हॅलो गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तर सकाळी सकाळी 5 वाजता उठायचा प्रयत्न केला होता, पण 5 ते पावणे 6 झाले आणि कुठेतरी फिरायला जाऊया असा प्लॅन केला. मग मस्तपैकी फ्रेश झालो, गरमागरम चहा ठेवला आणि तो सोबत घेतला. पाहिजे तशी सकाळ अजून झाली नव्हती, थोडासा अंधारच होता आणि सकाळी सकाळी मस्त वाटतं फिरायला. म्हणून विचार केला की आज आपण कुठेतरी जाऊया. तसंही वीकेंड होता. मग मस्तपैकी चहा केला आणि चहा आमच्या सोबतच घेऊन गेलो आम्ही. कारण एका लेकवरती जाणार होतो आणि तिथे मस्तपैकी एन्जॉय करूया चहा असा विचार केला होता. आणि बाकीचे पण खूप ठिकाणं आम्ही एक्सप्लोर केलेत, तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. आणि सकाळ सकाळ होती म्हणून मी जास्त आवाज होऊ नये म्हणून ओट्यावरतीच अद्रक आहे ते मस्तपैकी ठेचून घेतलं. कारण खलबत्त्यामध्ये आवाज येतो, त्याच्यामुळे मस्तपैकी अद्रक ठेचून घेतलं, चहामध्ये टाकलं आणि तो चहा आमच्या सोबत घेतला होता मी. पटकन दोघांनी आवरून घेतलं आणि तोपर्यंत छान सकाळ झाली होती. म्हणजे थोडासा उजेड पडला होता, मस्त थंड वातावरण सुद्धा झालं होतं. सोबत बॅग घेतली होती, कारण बॅगमध्ये चहा घेतला होता आणि येताना भाजी सुद्धा आणायची होती. जाता जाता आम्हाला मोर दिसला, कारण सकाळी इथे शांत वातावरण असतं ना, त्याच्यामुळे इथे मस्त मोर दिसतात. तर हा ब्लॉग सुद्धा उदयपूरमधला आहे, हे बघून तुम्हाला कळलंच असेल. आणि हा जो एरिया आहे हा दूध तलाई एरिया आहे आणि अतिशय सुंदर आहे. तुम्ही कधी उदयपूरमध्ये गेलात तर तिथे नक्की जा. तिथे फोटो वगैरे काढण्यासाठी खूप छान छान जागा आहेत. आणि या एरियामध्ये 2-3 प्लेसेस तुम्ही फिरू शकता, त्याच्यामुळे दूध तलाई एरियामध्ये नक्की जा. आम्ही दूध तलाई एरियाच्या बॅक साईडला जाणार होतो, कारण तिथून लेक असं पूर्ण दिसतो. सकाळी सकाळी गर्दी पण नसते आणि तिथे बसायला जागा वगैरे पण आहे. सहसा संध्याकाळी वगैरे तिथे तुम्हाला कधीही गेलात तरी गर्दीच दिसेल. सो आम्ही सकाळी सकाळी आलो होतो आणि छान तिथलं वातावरण तुम्ही बघू शकता. सकाळी इथे भरपूर लोक वॉकला एक्सरसाइज करायला येतात, कारण वातावरण पण मस्त झालेलं असतं. तर आम्ही पण थोडी एक्सरसाइज केली. सकाळी सकाळी क्लायमेट छान असल्यामुळे एक्सरसाइज पण पटकन होऊन जाते. अर्धा पाऊण तास मस्तपैकी एक्सरसाइज केली आम्ही तिथे आणि एक्सरसाइज करता करता मजा पण केली, एन्जॉय पण करता आलं. कारण सकाळी सकाळी तिथे बिलकुल गर्दी नसते. उदयपूरमध्ये इतके सारे लेक आहेत ना, की फिरायला आम्ही निघालो ना, की आम्ही आमच्यासोबत माशांना खायला ठेवायचोच. म्हणजे आम्हाला ती सवय झाली होती. त्याच्यामुळे आम्ही इथे सुद्धा आलो ना, तर माशांना खायला घेऊन आलो होतो. आणि खूप सारे मासे तिथे दिसतात आणि सकाळी सकाळी ते त्यांना भूक पण लागलेली असेल, त्याच्यामुळे खूप सारे मासे एकत्र येत होते ते खाण्यासाठी. तुम्ही बघू शकता ते असे उड्या मारतात ते खाण्यासाठी. जवळ-जवळ अर्धा तास तरी आम्ही तिथे माशांना खाऊ घालत होतो. आणि मग पक्षी पण येत होते, पक्ष्यांना पण खाऊ घालत होतो. छान वाटलं. आणि अर्धा तास तिथे कसा निघून गेला ना, कळलाच नाही. सूर्य उगवला होता तोपर्यंत. इतकं मस्त सुंदर क्लायमेट झालं होतं. तुम्ही बघू शकता, गर्दी तर बिलकुलच नव्हती. मग आम्ही मस्तपैकी आमच्यासोबत आणलेला गरमागरम चहा आहे तो एन्जॉय केला. थर्मासमध्ये आणल्यामुळे तो अगदी मस्त गरमागरम होता. आणि असं सकाळी मस्त टाईम स्पेंड झाला ना, की दिवस पण आमचा छान जायचा. तिथे असे खूप सारे प्लेसेस आहेत, लेक आहेत, जिथे तुम्ही जाऊ शकता, एन्जॉय करू शकता. त्याच्यामुळे उदयपूरमध्ये जरी तुम्ही राहायला गेलात ना, तरी तुम्हाला बोर बिलकुल होणार नाही, याची मी गॅरंटी देते. मस्त तिथे चहा आम्ही एन्जॉय करत होतो, गप्पा मारत मारत. आणि तिथे गर्दी नव्हती सकाळी. नाहीतर तुम्ही कधीही जा उदयपूरमध्ये, संध्याकाळी तुम्हाला प्रत्येक लेकवरती, प्रत्येक ठिकाणी, म्हणजे जे फिरण्याची ठिकाण आहेत तिथे तुम्हाला गर्दी ही हमखास दिसणार आहे. सो आम्ही विचार केला की आपण सकाळी सकाळी जाऊन मस्तपैकी तिथे
आणि ना सगळ्यांनीच अशा ठिकाणी कधी ना कधी किंवा विकेंडला 15 दिवसाला जायलाच पाहिजे. एकमेकांना वेळ दिलाच पाहिजे. जरी तुम्ही घरामध्ये 2, 3, 4 जरी राहत असाल, म्हणजे तुमचे फक्त मुलं आणि तुम्ही जरी राहत असाल किंवा तुम्ही ॲज अ कपल आमच्यासारखे राहत असाल, तरीसुद्धा असं कुठेतरी जाऊन ना छान आपला मूड रिफ्रेश होतो. आपल्या दोघांमधलं कम्युनिकेशन छान वाढतं, व्यवस्थित होतं, स्ट्रॉंग होतं आणि असे वेगवेगळे टॉपिकसुद्धा निघतात आणि अशा आठवणी एकमेकांसोबत शेअर करता येतात. त्याच्यामुळे तरी आम्ही मोस्टली तिथे असताना ना खूप छान टाईम स्पेंड केला आहे आणि तिथे लेक वगैरे आहेत तिथे, तर अजून मस्त वाटायचं, म्हणजे जावंसं वाटायचं. सो असं आम्ही छान एन्जॉय. आणि आम्ही तर उदयपूरमधलं आमचं लाईफ खूप एन्जॉय केलं, कारण तिथे शांत वातावरण होतं. सकाळी सकाळी छान पक्ष्यांचा आवाज येऊन आपली सकाळ होते. त्यानंतर असे छान कमळ बघायला मिळतात, मोर वगैरे बघायला मिळतात आणि त्यानंतर मुंगूस वगैरे तर मला घराच्या मागे इतके म्हणजे कधीही दिसायचे. इतकं छान मस्त तिथलं वातावरण होतं. मोर तर आम्ही कधी पण असं सकाळी जाताना बघायचो. इतकं मस्त वातावरण असेल तर कोणाला तिथे राहायला आवडणार नाही. आणि तिथे भाज्या वगैरे पण अगदी मस्त फ्रेश मिळतात आणि तिथली लोकंसुद्धा खूप छान आहेत. आम्हाला तर खूप चांगला अनुभव आला. असंच फिरत फिरत त्यानंतर आम्ही एका ठिकाणी पोहोचलो आणि म्हणजे आम्हाला माहितीसुद्धा नव्हती ती जागा, पण ती जागा इतकी सुंदर आहे. आता मी तुम्हाला दाखवते. आणि तिथे मस्त म्हणजे आपल्याला एक्सरसाइज करण्यासाठी, वॉक करण्यासाठी असं छानपैकी ग्राउंड म्हणाल किंवा असं पार्क तयार केला होता. आणि मग आम्ही तिथे एका ठिकाणी गाडी पार्क केली आणि तोसुद्धा एरिया बघितला, कारण त्याच्या पुढून इतका छान व्ह्यू होता. मी तुम्हाला आता पुढे दाखवते. मी तुम्हाला पुन्हा सांगते की तुमचं वर्क फ्रॉम होम असेल ना, तर नक्की तुम्ही उदयपूरला 1 महिना तरी राहून या, कारण आपलं काम पण होतं आहे. त्यानंतर तुमची लाईफस्टाईलमुळे तुमचे पैसेसुद्धा वाचत आहेत. त्याच्यानंतर अजिबात पोल्युटेड नाही आहे तिथे काहीच कुठलाच एरिया, त्याच्यामुळे सुद्धा शरीरासाठी ते चांगलं आहे. आणि मस्त असं सकाळी पक्ष्यांचा आवाज, त्यानंतर एक्सरसाइज करताना, वॉक करताना इतकं सुंदर वातावरण, इतकं सुंदर व्ह्यू, समोर पाणी, एका बाजूला असे गाई वगैरे दिसतात, एका बाजूला कमळ वगैरे आहेत, फुलं वगैरे आहेत. इतकं छान वातावरण असेल तर खरंच आपलं लाईफ अजून इन्क्रीज होईल. त्याच्यामुळे मला तरी खूप आवडलं होतं. म्हणजे आम्ही तर प्रत्येक विकेंड तिथे फिरायला जायचो आणि आमच्याकडे बाईकच होती तिथे असताना. म्हणजे ती पण आम्ही 6 महिने वगैरे झाल्यानंतर, आय थिंक 6 महिने की 1 वर्षानंतर बाईक आणली होती. तोपर्यंत आम्ही असं मित्राच्या बाईकवरतीच फिरलो आहे. म्हणजे त्याच्याकडून 15 दिवसांनी वगैरे घ्यायचो. तर अशी मस्त छान लाईफ आम्ही तिथे एन्जॉय केली. आणि हा एक विकेंडचा असा छान ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला. तिथे इतके सुंदर सुंदर कमळ होते, दिसत होते, पण ते आपल्याला ते काढणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही काही ती रिस्क घेतली नाही आहे. आणि हा एरिया पण आहे ना, तो दूध तलाईच्या मागे एक बॅक साईडला रोड जातो एकदम गावामध्ये, जवळजवळ 15 ते 20 किलोमीटर तिकडे जातो. तिथे हा एरिया आहे आणि खूप सुंदर एरिया आहे. तुम्हाला मी दाखवते पुढे पण.
तिथेसुद्धा आम्ही थोडा वेळ थांबलो आणि मस्त एक्सरसाइज वगैरे केली. पण ऊन लागायला सुरुवात झाली होती, त्याच्यामुळे आम्ही तिथून निघालो. आणि तरीसुद्धा रस्त्यावर तुम्हाला दिसेल काहीच जास्त गाड्या वगैरे नव्हत्या, कारण मला वाटतं जास्त वेळ झालाच नव्हता. आता मला लक्षात येत नाही आहे एक्झॅक्टली की किती वाजता आम्ही निघालो वगैरे तिथून. आय थिंक 9-10 वाजले असतील. उदयपूरमध्ये असे खूप साऱ्या ठिकाणी जाऊन खूप सारे फोटोज काढलेत, व्हिडिओज काढलेत, रील्स वगैरे करून ठेवल्यात. पण मी अजून 2 वर्ष जास्त झालेत, मी अजून ते तसंच जपून ठेवलेलं आहे, कारण कधीतरी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल याची मला खात्री होती. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया तोपर्यंत.